जालन्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून फुटलेल्या 6 खासदारांविरोधात शिवसैनिकांकडनं भीक मागो आंदोलन करण्यात येत आहे। जालना शहरातील बस स्थानकापासून हे सगळे शिवसैनिक प्रत्येक दुकानावर भीक मागून या खासदारांना भेट देणार आहे। आता सोबत आपल्यासोबत शिवसैनिक आहे। काय नेमके आंदोलन करताय तुम्ही? या खासदारांना 100 कोटी कमी पडत होते, त्यामुळं जालना जिल्ह्यातून भीक मागून आम्ही त्यांना त्याची पूर्तता करून देणार आहे। त्यांची अवकात सर्वसामान्य जनता त्यांना दाखवून देणार आहे। खरं म्हणजे या जालना जिल्ह्याचा अर्धा खासदार हा सुद्धा गद्दार निघालेला आहे आणि तो जर या ठिकाणी आला तर त्याला तुडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आमचा महेश नळगे सुद्धा त्या भागामध्ये त्याला वाट पाहू नये आणि त्या दृष्टीनं कोणाला गद्दार संजय बंड्या जाधव तुडवणार। अजून काही शिवसैनिक आहे भीक मागो आंदोलन करताय, किती पैसे जमा झाले, कधी पाठवणार खासदारांना? हे बघा, त्यांच्या लायकी इतके पैसे जमा झालेले आमच्याकडं। त्यांची जेवढी लायकी तेवढी झालेली आहे। ह्या बेखुबायला ज्यावेळेस सांगितलं की आम्हाला निधी भेटत नाही, पण यांना 18 20 कोटी रुपये देऊन यांना 50 लाख पुढे 15 लाख 71 लाख रुपये खर्च केले आणि स्वतःच्या स्वार्थापोटी गेलेत। त्यांची जेवढी लायकी आहे, लोक आम्हाला 100 रुपये आमच्या भिकेत टाकत होते, पण त्या खासदारांची लायकी फक्त 1 रुपयाची आहे, म्हणून 1 रुपया लोकांकडून घेतला आणि त्यांच्या अवकातीप्रमाणे जेवढे पैसे जमलेत तेवढे त्यांच्याकडे पाठवून देणार आहे। ना आंदोलन करतंय सगळे शिवसेना आक्रमक झाले, काय सांगाल? तुमचे 6 खासदार फुटलेत, निधी मिळत नव्हता, निधीसाठी गेले तिकडे। आम्ही याच्यासाठी जमा केला, त्या गद्दारानं त्यांच्याकडे त्याने बरेच लोकांचे घेतले होते उधार म्हणून हा निधी जमा करून त्यांना आम्ही पाठवणार आहे खासदाराला। कारण तुम्ही सांगा, गेले 4 बाळासाहेब 4 वेळेस ते खासदार झाले, 2 वेळेस आमदार झाले, तरी त्याला त्याचे घर भरले नाही आणि ते घर भरण्यासाठी आज ते दुसऱ्या पक्षामध्ये सामील झालेले। खर तर तिकडे सामान्य जनतेचा आज कोट्यावधी मुलं बेकार झालेले आहे, कोणाला नोकऱ्या नाही, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही, कुठं जनता त्रस्त आहे आणि जनतेचे काम होत नाही, लोकांचा विकास करायचा म्हणून गेले ते सत्तेमध्ये। नाही त्रस्त लोक, जनता आहे का? थांबा, जनता त्रस्त नाही, त्रस्त झालेली आहे। यांच्याकडे त्याला काही देणं घेणं नाही, फक्त त्याला स्वतःच स्वतःच घर मोठं भरण्यासाठी ते तिकडे गेलेले, बाकी जनतेचं त्यांना काही देणं घेणं नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना जी आहे ती जालन्यामध्ये आक्रमक झालेली आहे। फुटलेल्या 6 खासदारांविरोधात भीक मागो आंदोलन जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येतं। त्याचबरोबर परभणीचे जे खासदार आहेत बंडू जाधव, ते जर जालन्यात आलं तर त्याला तुडवणार अशा प्रकारचा इशारा देखील शिवसैनिकांनी दिलेला आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।